तर बातमी कशी होईल? ये प्राइवेट है, प्राइवेट अंदर की बात। यहाँ मोबाइल बोले तो सब मोबाइल के लाइन लगा देंगे। सुबह वो दुकाना भी कम पड़ जाएंगे सिलोट। मी एकदा बर्तन भांडे वाटप करणं सुरू केलं सर, बर्तन भांडे शिकू लागलो। इतके बर्तन भांडे वाजले, त्यांनी कधी बटन दाबलं असतं तरी ही गरज आली नसती। पण आता बटन मिळणार नाही, बटन मिळणार नाही, काय काय ते काय मिळणार नाही तर सर्व लोक बरोबर दाबतील। हे भी एक फॉल्ट आहे। सर्व दिलं तर लोकांना वाटतं की सर्व फुकट मिळू लागला, आता काहीच नाही मिळालं तर मग आमदारकडे येतील। कळलं लोकांना काय आपल्याकडे आपण घाण सवय लावून टाकली। जे शासनाचा वाटप आहे तो सरसकट वाटप करून टाकलं। आज उद्धव साहेब बोलले काहीतरी, ज्यांनी ज्यांनी त्या लाडल्या बहिणीचा बोगस पगार घेतला असेल त्यांनी परत करावा। मी पेपरमध्ये वाचलं, तुम्ही वाचलं का नाही वाचला मला माहित नाही। कदाचित ही पाळी आपल्यावर आली तर मग ते माझाही त्याच्यामध्ये नंबर पहिला लागेल, कारण की मी सही केलेली तो पालकमंत्र्यांच्या सह्याशिवाय ते मंजूर होत नाही। ते ठीक आहे, बटन दाबला नाही त्या लोकांनी आपली योजना चालते, बटन नाही चालत। हे दुर्दैव आहे। ज्यावेळेस काही नाही मिळालं त्यावेळेस आठवण येईल काय असतो सरकार, काय असतो आमदार, कसा असतो आमदार, हे भी लोकांना कळायला पाहिजे। आपले लोग आले सकाळी, नहीं साहब ये अपना है, ये ऑपरेशन ने मुझे बहुत परेशान करके रखा। अभी गर्दी सब खत्म हो गई और 1,38,000 ये आखिरी के वोट है, ये लास्ट। इसके आगे अब कोई वोट बदलने की ताकत नहीं है किसी को, मुझे मालूम है। ज्यांनी ज्यांनी जे जे प्रयोग जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त मतं मला आहे, ही जे एकंदरीत परिस्थिती बघितली आम्ही दोघंही मंत्री, मी आणि सावे साहेब, तो सावे साहेब बिचारा काठवर आणि मी बी काठवर। मी 3,029 ते 2,000 ते नाना पटोले तर 208 मधून निवडून आला। आता मुख्यमंत्री बनणारे लोकांचे हाल आहे। बाळासाहेब थोरात बाबा बाबा म्हणजे राजकारणामध्ये काही राजकारण जे चालू आहे तो भविष्यामध्ये घातक राहील। मी तर आता याच्या पुढे डिक्लेअरच केला की मी आता सिल्लोड नगरपालिका शेवटची निवडणूक ती पार पाडल आणि विधानसभेला मी आता उभं राहणारच नाही, तर मला कोणी काही वाकडं बी करू शकत नाही। मी डिक्लेअर केलं ते, माझ्या मुलांना सांगितलं तुला लढायचं असेल तर तू लढ बाबा। आपल्याला लोकांना विकास नाही पाहिजे, लोकांना काहीच नाही पाहिजे, लोकांना फक्त जातीवाद पाहिजे। तर जातीवादामध्ये हे इतका मोठा वीर आहे तर तो माणसाला माणुसकीही सोडून द्यावं लागला। मी आज डिक्लेअर केलं होतं की मी सिल्लोडची विधानसभा पुढे लढणार नाही। मला जी काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मतदाराचे मनापासून आभार। माझ्या मुलालाही सांगितलं तुला लढायचं असेल तू लढ बाबा, नाही तर जय हिंद जय महाराष्ट्र। कोण करत 18 तास काम करायचं, सालदार रोजदार महिनदार सारखं, आणि त्याची गिनती लास्ट मध्ये 4 दिवसामध्ये जातावर होती धर्मावरून। आणि पण 10-5 रुपये ज्यांना मत दिले त्यांच्याकडून मी आणायला पाहिजे ना, ते नाही आणता येणार। ते 10 रुपये आणणार नाही, 10 लाखाचा निधी आणणार नाही। लोक मरतात तर त्याला कफन बी देत नाही। आणि ही जी सवय लागली ही सवय भविष्यामध्ये तुम्हाला बदलावं लागल, नाही तर राजकारणामध्ये कोणी कोणाचा विश्वास ठेवणार नाही, कोणी कोणाला मदत करणार नाही, कोणी कोणाला काही ज्या हारीचा वाटावी मदत करणार नाही। ही जी सवय आहे ही आपल्या तालुक्याच्या लोकांना बदलावं लागेल। मी तर बोललो डिक्लेअरच केलं का मला निवडणूकच लढायची नाही, मला काय करणार कोणी? आता जे करणार मीच करणार। आता मी 5 वर्ष आहे अजून। तर हे जे राजकारण आहे, मी पहिल्यांदा एक घोषणा यासाठी केली, पहिली सभा मी निर्णय घेण्याच्या नंतरची पहिली सभा आहे, म्हणून मी सर्वांना विनंती केली की मला जी तुम्ही आतापर्यंत काम करण्याची संधी दिली तुमचे सर्वांचे मनापासून आभार, धन्यवाद। जय हिंद जय महाराष्ट्र। धन्यवाद। आपण या ठिकाणी परिसरातून सर्व आलेले नागरिक बंधू भगिनी आणि